आणि ऑनलाईन जे पण प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं मी दिगंबर कुंटेकर मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण पाहतोय. विराट वैष्णव 11 रूट विरुद्ध नूर 11 वहूर यांच्या दरम्यान. तर पहिली नाणेफेक जिंकून या ठिकाणी विराट वैष्णव 11 संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय जरूर घेतला. वहूर 11 थोडासा लेट झालाय. संघ देखील 5 धावांची पेनल्टी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तो संघ फलंदाजी करेल. एक्स्ट्रा प्रतिनिधी दोन्ही संघांनी पाठवून द्यायचा आहे कमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही संघांनी एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवायचा. आयोजकांकडून सूचना देखील आहे. निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्यानंतर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत वहूर संघाचे. एक्स्ट्रा प्रतिनिधी नाही आपल्या इथं. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून झाली पाहिजेत. या ठिकाणी टाइम लावलेला आहे. रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण अतिशय स्ट्रिक्ट प्रमाणे या स्पर्धेचे पाहत असतो आणि त्याची अंमलबजावणी देखील केली जाते. त्याचा प्रत्यय आपल्याला याआधी आला असेल. वहूर संघाला 5 धावांची दिलेली पेनल्टी. सो रिक्वेस्ट आहे तुम्हाला वहूरचा एक्स्ट्रा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. जमान स्ट्रायकर एंडकडे आहे आणि नॉन स्ट्रायक एंडला सौद पटेल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. वहूर संघाकडून अतिशय जबरदस्त खेळाडू आहेत मित्रांनो. निशी कर्णेकर एक मोठं नाव आहे रोहा तालुक्यातील. चला मॅचला स्टार्ट होत आहे. निशी कर्णेकरच्या हातामध्ये चेंडू जरूर दिला. पहिले षटक जमान फेस करेल. पंचांच्या डाव्या साईडून पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार 6 धावा. कर्णेकरवर चढवलेला हल्ला मित्रांनो. निशी कर्णेकर खूप मोठं नाव आहे. त्याला रोहा तालुक्यामध्ये नाही, माणगाव तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात त्याला ओळखतात. असं मोठं नाव आपण या ठिकाणी आज खेळताना जरूर पाहतोय. पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला. सौद पटेलचं पण नाव मोठं आहे. आमचे मित्र सिकंदर येशवेकर आम्हाला सांगताय जरूर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर. आउटर एज लागले. चेंडू फरार होतोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देती हुई गेंद जाती हुई सीमारे का पार. 4 रनों के लिए. थँक्यू. आउटफील्ड एवढी फास्ट आहे ना. आपण पहिल्या दिवसापासून या मैदानावर सामने पाहिलात. आउटफील्ड एवढी फास्ट बनवले की चेंडू टप्पा पडल्यानंतर थांबतच नाहीये. डबल स्पीडने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 2 चेंडूंवर 10 धावा घेतल्यात. सौद पटेल तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. निशी कर्णेकर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. हे फलंदाज आणि गोलंदाजांचं द्वंद्व आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे जरूर. अब पंचांचं बोट आकाशाकडे जातोय. चेंडू थायपॅडला आदळलाय. फलंदाज बाद होईल सौद पटेल. डी खेळी. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय फहद बाबाजी. हा देखील चांगला फलंदाज आहे वहूर संघाचा. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय निशी कर्णेकरचा आणि यशस्वी देखील झालाय. अशा प्रकारची गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असेल कारण आउटफील्ड पाहिलेत, मैदान पाहिलेत. जर विकेटचा अंदाज घेतला तर फलंदाजांसाठी पोषक असणारी विकेट आहे. तितक्याच चांगल्या प्रकारचा खेळ सर्वच खेळाडू करतायत. आपण कालपासून पाहिलं असेल
उद्या मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील रथी महारथींचा खेळ आपण या मैदानावर पाहणार आहोत. मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी हजेरी लावतील, कारण ओपनचा लॉट आहे उद्या. सर्वच निजामपूरकरांना एक पर्वणी असणारी ही स्पर्धा आहे आणि शेवटच्या दिवसाची वाट मात्र सर्वच प्रेक्षक वर्ग पाहत असतो, कारण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून या ठिकाणी खेळण्यासाठी मोठे मोठे खेळाडू येत असतात. आणि आज मात्र आपण विलेज टू विलेजचा लॉट्स या ठिकाणी पाहतोय. दुसरा सामना चालू आहे रोट विरुद्ध वहूर यांच्या दरम्यान. आता आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, पुन्हा एकदा निशी कर्णेकर टू जमानने उठवलाय चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. पण बहुत सीमारेषा ओलांडतोय चेंडू, जबरदस्त फटका. धावफलकावर लागल्यात. निशी कर्णेकर कडून अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नव्हती कर्णधाराला आणि त्याचं सातत्य मैदानाच्या आतमध्ये टिकू शकला नाही. निशी पुन्हा एकदा इनबॅट प्रकारचा चेंडू उडवलाय, वा भाई वा, क्या बात आहे, अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. पारणं फेडणारा फटका आपण या ठिकाणी पाहिला. टायमिंग तितकाच अप्रतिम आणि ताकद देखील होती, नजाकत होती, सर्वच एका क्षणामध्ये आपण आठवलं आणि तो फटका या ठिकाणी पाहिलात. धावसंख्या धावफलकावर 21 च्या आकड्यावर निशी कर्णेकरचे पहिले 6 चेंडू संपतायत, पहिलं षटक संपतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा खर्ची केल्यात, मात्र एक गडी बाद केलाय. सौद पटेल सारखा इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल. त्यानंतर 21 च्या आकड्यावर धावफलक असणार आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे विराट 11 समोर. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, हा देखील बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. गोलंदाजी मार्कवर वैभव शेलारला बोलवलं गेलंय कर्णधारानं, सॉरी नयन जोशीला आणलंय. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी वैभव जोशी मैदानाच्या आतमध्ये येईल गोलंदाजी मार्कवर, सॉरी नयन जोशी. 3 खेळाडू मला असं वाटतं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील बॅटिंग पॉवर प्लेला. आणि लेफ्टी बॅट्समनसाठी या ठिकाणी आता बेनिफिट आहे, कारण हवेची दिशा बदलली आहे. अशा प्रकारचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये नयनच्या आणि फहद बाबाजीच्या दरम्यान रंगतंय. पहिला चेंडू हवेत आहे, गली रिजन मध्ये चेंडू गेला, एक धाव त्या ठिकाणी घेऊन काढल्या. जमान स्ट्रायकर एंडकडे आलाय, ज्यानं आधीच्या चेंडूवर 6 धावा घेऊन काढल्यात निशी कर्णेकरच्या गोलंदाजीवर. आणि तो स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. इन्फॉर्म आहे, चांगल्या प्रकारचा, चांगल्या थाटणीचा खेळ करण्याचा प्रयत्न जरूर वहूर संघाचा असेल. पुन्हा एकदा फुल ऑर्लँड डिलिव्हरी, बॅक टू बॅक दुसरा, जमानच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार, 6 धावा. जमान निशी कर्णेकरच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला 6 आणि आता नाईकच्या चेंडूवर पहिल्या चेंडूमध्ये उडवलेला हा षटकार अतिशय डोळ्यांचा पारणं फेडणारा होता. या धावसंख्येने मात्र धावफलकामध्ये बदल होईल, 28 च्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र लोअर फुल टॉस होता, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होतो. इनसाइड एज लागली, चेंडू ऑन साईडला या ठिकाणी कलेक्ट केला. क्षेत्ररक्षकाने अतिशय जबरदस्त आणि चपलाईने एक धाव मात्र त्या ठिकाणी घोषित केली गेली. या एक धावेनिशी 29 या आकड्यावर धावफलक गेला, एक गडी बाद. नयन जोशी अद्याप चांगला कमबॅक केलाय नयननं. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूमध्ये एक धाव घेतली आहे. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न बाबाजी यांचा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकला. थोडंसं व्हेरिएशन आपण पाहतोय नयन जोशीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. अशा प्रकारची गोलंदाजी खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो. ज्याप्रमाणे आपल्याला पहिल्या चेंडूवर 6 मारला जातो, त्यानंतर कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. पॉईंटच्या डोक्यावरून कट केलाय, चेंडू मात्र फरार होतोय, चौकार, 4 धावा. जमानच्या बॅटमधून आलेला हा प्रतिम स्ट्रोक चौक्यामध्ये रूपांतर केलाय.
जमान थोडासा लयमध्ये आलाय. अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. सगळ्या भातनीचे फटके त्याच्यामध्ये आहेत. पॉईंटच्या डोक्यावरून कट केलाय. पुन्हा एकदा बीट गीट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. षटकार 6 धावांसाठी. मानवंदन देणारा हा षटकार जरूर आपण पाहिला जमानच्या बॅटमधून. जमान काही मात्र शांत राहण्याचा प्रयत्नात दिसत नाहीये. प्रत्येक चेंडूवर बिगेट करण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय. 40 आकड्यावर धावफलक लागतंय. निशी करणं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहिलात त्यामध्ये 19 धावा नयन जोशीने खर्च केल्यात. एकूण धावा झाल्या 40. एक गडी बाद करण्यात यश आलंय. सौद पटेल सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. वैयक्तिक 21 आकड्यावर खेळतोय. सॉरी 27 आकड्यावर जमान खेळतोय. तर फहद बाबाजी या ठिकाणी आपण पाहाल 3 धावांवर वैयक्तिक खेळतोय. मोठ्या थाटणीचे फटके फहदच्या बॅटमध्ये आहेत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपण त्याचा पाहिला. 2 षटकांमध्ये 40 धावांचा उच्चांक गाठलाय. पेनल्टी जरूर 5 धावांची देण्यात आलेली आहे, परंतु धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न वहूर संघाचा असेल. जरूर लेट या ठिकाणी आलाय, परंतु चांगला खेळ या ठिकाणी प्रेक्षकांना देखील दाखवण्याचा प्रयत्न तो संघ करतोय. आशिष मोरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न आशिषचा असेल. 5 ते 6 पावलांचा रनअप आहे मित्रांनो. काल आपण या ठिकाणी चंदू शेट्टी सरांना ऐकलं. अतिशय जबरदस्त समालोचक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ख्याती आहे. काही कारणास्तव आज ते आपल्यातून अनुपस्थित आहेत, परंतु नौशाद सांगले देखील तितक्यात चांगल्या प्रकारचे समालोचक आहेत. त्यांचा देखील आवाज आपण काल ऐकलात, आज देखील आपण ऐकतोय. जबरदस्त आयोजन आणि नियोजन A1 क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण दरवर्षीप्रमाणे पाहत असतो. आशिष मोरेने कमबॅक केलाय मित्रांनो. जरूर चांगल्या प्रकारचे 2 चेंडू हाताळलेत. फहदला मात्र जमानला उभा ठेवण्यामध्ये यश मिळत आहे त्याला. याच्या आधी आपण जर पाहाल तर त्यांनी बिगिट केले होते. वैयक्तिक 27 आकड्यावर तो खेळत होता, परंतु आशिष मोरेला मात्र सक्सेस मिळत आहे. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, जितनी तारीफ की जाय उतनी कम. वाईट चेंडू पंचांनी जरूर घोषित केला, परंतु आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी. आशिषचं इतक्या चांगल्या आणि A1 खेळाडूला आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे इन्फॉर्म आहे जमान आणि त्याला उभा करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. सरळ फटके लागत नाही म्हणून रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. जमान बॅक टू द पॅव्हेलियन. वैयक्तिक 27 धावांची खेळी संपुष्टात. नाव मित्रांनो लक्षात ठेवावं लागेल. कमबॅक कशाला म्हणतात. अतिशय जबरदस्त 2 चेंडू मात्र स्लोअर वन पद्धतीचे फेकले, ते निर्धाव निघाले. जमान थोडासा डबल माइंड झाला होता. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेस झाला आणि चेंडू हवेमध्ये गेला. यष्टीरक्षकाने काही चुकी केली नाही, मात्र त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. चांगला ट्रॅप लावला होता. फलंदाज बाद होते जमान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो त्या खेळाडूसाठी. खूप चांगला खेळ. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय फहद पटेल. आशिषनं 3 चेंडू टाकलेत, 1 अतिरिक्त धाव खर्च केली आहे आणि त्यांनी देखील त्याचं उत्तर दिलंय. मला का 3ऱ्या नंबरसाठी गोलंदाजी दिली आहे, मला का कर्णधारांनी विश्वास या ठिकाणी सोपवला आहे, A1 ट्रॉफीमध्ये मला का निजामपूरमध्ये आणलं गेलं त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. फहद पटेल मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 साठी पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न. आशिष मोरे समोर आहे. 4था चेंडू निर्धाव येतोय. 1 अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात खर्च केले, परंतु 4था चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही कोणत्या प्रकारची फलंदाजी आशिष समोर केली पाहिजे. अतिशय जबरदस्त. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून कट करण्याचा प्रयत्न. डी पॉइंट मध्ये जो खेळाडू आहे तो येतोय, त्यानंतर धाव मिळेल. 1 फेकी अतिशय चांगली. 1 धावेने मात्र समाधान मानावं लागेल. या 1 धावेने 5 चेंडू टाकलेत. अद्याप 1 धाव मात्र बॅटच्या स्वरूपात दिले. 1 अतिरिक्त धाव दिले. एकूण धावा 2 आशिष खर्च करतोय 5 चेंडूत मधल्या. 1 शेवटचा चेंडू येणं शेष असेल. फहद बाबाजी नव्याने स्ट्रायकर एंडला. खूप वेळ झाला मला मागे ठेवलंय, परंतु त्याचं उदाहरण या ठिकाणी त्याच्या बॅटमधून पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून चौकार, 4 धावा.
3 षटकांचा खेळ अद्याप संपलाय. 47 आकड्यावर उच्चांक जाऊन पोहोचलाय. वहूर संघाचा शेवटचा एक षटक येणं बाकी असेल. शेवटच्या सॉरी 2 षटक येणं अद्याप बाकी आहेत. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. वहूर विरुद्ध रोट यांच्यामध्ये आपण या ठिकाणी ही लढत पाहतोय. बाळाशेठ महाबळे ओनर आहेत. विराट वैष्णवी वहूर रोटचे ते देखील या ठिकाणी सामन्यांचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच स्पर्धेमध्ये आपण बाळाशेठ महाबळे यांचं नाव ऐकतो. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये देखील त्यांचा संघ प्रत्येक मोठ्या टुर्नामेंटला हजर असतो. तेच ओनर आहेत रोट संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नव्याने गोलंदाज आलाय. पहिला चेंडू अखूड टप्प्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु रोहित शर्माला आठवावं लागेल. रोहित शर्मासारखा पुल या जगात कोण खेळतो असं मला तरी वाटत नाही. त्याच प्रकारचे फटके आपण देखील खेळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ते अनसक्सेसफुल होत असतात. पुन्हा एकदा बीट झालाय. राज मोरेचा हा पहिला चेंडू होता. जरूर चौथं षटक स्लोअर वन पद्धतीचा चेंडू मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. हळूहळू का होईना, परंतु धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न आहे वहूर संघाचा. जास्तीत जास्त मी म्हणेन फहद बाबाजी यांना जर स्ट्राईक मिळाली तर काही जर चित्र वेगळं असेल वहूर संघाचं. गुणफलक थोडंसं मला असं वाटतं गती घेईल, कारण वन डाऊनच्या स्वरूपात आलेला फलंदाज आहे. चांगल्या प्रकारचे फटके त्यांनी खेळून काढलेत. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर चेंडू खाली येतोय. पाहायचा एक झेल होतोय का, आणि धरणीला दान केलाय. चेंडू फेकी देखील खराब आहे आणि एकूण एक्स्ट्राच्या स्वरूपात मला असं वाटतं या धावा मिळतील. एक पंच धावा किती? एकूण 6 धावा. वा, एक चुकी. ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता तो झेल देखील सोडली आहे, फेकी देखील खराब केली आहे आशिष मोरेने. त्यांनी त्याच्या आधीच्या षटकामध्ये 2 धावा जरूर खर्ची केल्या होत्या, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करतोय आशिष. एकूण धावा मिळाल्या 6. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. अशा प्रकारचा बेनिफिट करून दिलाय. पेनल्टी देखील 5 जणांची रावली होती, परंतु ही 5 धावा बोनसच्या स्वरूपात वहूर संघाला दिल्यात रोट संघाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजाचा स्लो रन पद्धतीचे चेंडू टाकतोय मित्र. टप्पा अचूक आहे. थोडंसं व्हेरिएशन आहे. चेंडू फिरवण्याची कला आहे आणि त्या कलात्मकतेचा फायदा या ठिकाणी त्याला या A1 ट्रॉफीमध्ये होताना पाहायला मिळतोय. राज मोरे चांगल्या धाटणीचे चेंडू टाकतोय. राज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक हाताळत असताना अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्त्वाची असते, कारण सेकंड लास्ट ओव्हर आहे. सर्वच खेळाडू आपण पाहतो की नो बॉल आहे आणि हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा इनर एज लागते. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. 1 धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या पुढे वाढते 55 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज. रनआउटची संधी आहे, परंतु अशा प्रकारची संधी आपण गमावू शकत नाही, कारण धावसंख्या खूप झाली आहे. 56 या आकड्यावर धावसंख्या आहे. सॉरी 57. आमचे मित्र यासिर लोखंडे स्कोररसाठी या ठिकाणी आहेत. खूप चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचं पहिल्या दिवसापासून आहे. गेम या ठिकाणी शांत करण्यामध्ये यश आलंय राजला. अद्यापही बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सक्सेस मिळत नाही आहे. बाबाजी हे देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून ठाण मांडत आहेत विकेटवर. ते देखील प्रयत्न करत आहेत वहूर संघाला जास्तीत जास्त धावा घेण्याचा, परंतु राज मोरेसमोर त्यांना देखील काही सक्सेस मिळत नाही आहे. मला असं वाटतं पंचांची षटक समाप्तीची घोषणा होते. 4 धावा अखेर, 4 षटकांअखेर धावसंख्या धावफलकावर आहे 58 धावा. शेवटचं 1 षटक येणं बाकी असेल. 5 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो. आता आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, वैष्णवी विराट 11 रोट विरुद्ध नूर 11 वहूर यांच्या दरम्यान ही चालू असणारी लढत आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय.
वेळेचं या ठिकाणी भान ठेवलंय वैष्णवी रूट संघाने. 17 मिनिटांमध्ये फक्त 4 षटकर फेकली आहेत. जेवढे कौतुक करू तेवढं कमी आहे बाळाशेठ महाबळे यांच्या संघाचं. आशिष मोरे ज्याने 2 धावा खर्ची केल्या होत्या तो मात्र डेथ ओव्हरचा सामना करण्यासाठी त्याला देखील कर्णधारांनी धुरा सोपवली आहे. शेवटच्या षटकामध्ये फहद बाबाजी सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना फहद पटेल नवीन स्ट्रायकरांकडे. आता मात्र पुलचा फटका. फहदने 2 वेळा ट्राय केला होता, तिसऱ्यांदा यशस्वी होतोय. चेंडू येतोय, मानवंदना देतोय सीमा रेषेच्या. आपण म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर. फहदला पाहाल तर 2 वेळा त्यांनी हा फटका ट्राय केला होता, तिसऱ्यांदा मात्र सक्सेस झालाय. जबरदस्त स्ट्रोक आलाय. आशिष मोरेच्या दुसऱ्या चेंडूवर चढवलेला हा हल्ला धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 65 आकड्यावर. जबरदस्त आक्रमण चढवलं जाते फहदच्या माध्यमातून. मगाशी आपण आशिषला पाहाल तर तो हवी ठरला होता, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. आपण प्रत्येक गोष्टीत बोलतो. बॅक टू बॅक मला असं वाटतं दुसरा खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. फहदच्या इनिंगचा या ठिकाणी अंत होतोय. फलंदाज बाद होईल फहद. अदनान लाडगे मैदानाच्या आतमध्ये जातोय बहूर संघाकडून. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी असतील आणि अदनान मैदानाच्या आतमध्ये जातोय. अदनानला देखील काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण धावसंख्येचा उच्चांक जरूर गाठलाय. 65 आकड्यावर धावसंख्या आहे. 5 षटकांचं एक इनिंग असणार आहे. 30 चेंडूंची एक इनिंग. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. विराट वैष्णवी 11 संघाकडून आशिष मोरे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एज लागते. अपीलमध्ये उत्साह. फलंदाज बाद. अदनान बाद. पहिल्या चेंडूवर जिया 11 मोरबा यांच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना आहे आणि त्याची नाणेफेक मात्र या षटकानंतर होणार आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे आयोजकांकडून. न्यू बॅट्समन समी मैदानाच्या आतमध्ये जातोय. काहीशे चेंडू शिल्लक असतील. आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला, त्यानंतर धावफलक मात्र हलता पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलच्या स्वरूपात त्या आधीच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. फहद बाबाजी सारखा खेळाडू अद्यापही नॉन स्ट्रायकर एंडकडे आहे, जो वनडाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला स्ट्राईक देणं खूप इम्पॉर्टंट होतं, परंतु ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये वहूर संघाकडून दिसलं नाही. थोडीशी चुकी त्यांची देखील झाली आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मला असं वाटतं येते आणि त्या एक धावेवर बोनस धाव देखील येईल. एकूण धावा मिळतील 2. पंचांचा इशारा वाईटचा. आशिष मोरे एक लयबद्ध गोलंदाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक करत असताना केली, मात्र धावा 2 खर्ची घातल्या. एक अतिरिक्त आणि एक बॅटच्या स्वरूपात ती धाव आली. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये त्याला मात्र लय आली नाही. पुन्हा एकदा फहद बाबाजी चेंडू हवेत आणि चुकी करतो यष्टीरक्षक. रनआउटची संधी देखील घालवली आहे. 1 धाव त्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी 2 धावा मात्र खर्ची घातल्यात आशिष मोरेनं. दोघांचीही चुकी आहे, यष्टीरक्षकाची चुकी आहे, गोलंदाजीची चुकी आहे. अशा प्रकारची चूक आपण शेवटच्या ओव्हरमध्ये करू शकत नाही मित्रांनो, कारण फलंदाजाचा जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये असतो. फहद बाबाजीला दिलेली लाईफ कितपत योग्य ठरते आपण शेवटच्या चेंडूवर पाहणार आहोत. 68 धावा धावफलकावर लागल्यात. 69 धावा धावफलकावर वहूर संघाकडून लागल्यात. शेवटचा एक चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील यशस्वी झालाय. आधीच्या चेंडूवर मला लाईव्ह दिली होती, त्याचा मी कुठपर्यंत फायदा घेऊ शकतो
याचं उदाहरण फहद बाबाजीच्या माध्यमातून आपण या फटक्यामध्ये पाहिलात. 6 धावांनी या इनिंगची सांगता केली फहद बाबाजीने. अतिशय रोमहर्षक सामना या ठिकाणी पाहायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही आहे. धावसंख्या झाली 75 आणि 5 धावांची पेनल्टी होती. ते 5 मायनस धावा 70 आणि जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता. हे कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. 30 चेंडूंमध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा आहे वैष्णव विराट 11 रोड संघाला. 71 धावांचा पाठलाग या नंतरच्या इनिंगमध्ये आपल्याला करायचा आहे. धन्यवाद. हॅलो, आजचा 4था दिवस आहे. 2 दिवस अगोदर शनिवार रविवार या ठिकाणी एक वेगळी टुर्नामेंट होती, अंतर्गावच्या माध्यमातून पार पडलेली आहे. आणि रेग्युलर जी टुर्नामेंट असते दरवर्षाची, तिचा आजचा हा दुसरा दिवस आहे. या दिवसामध्ये ज्या ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतलेला आहे त्या सर्व खेळाडूंचे, कर्णधारांचे, संघ मालकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दिगंबर आलेले आहेत. नौशादजी सावंत आहे, नौशादजी सांगले आहेत. या दोघांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. दोनों मोलों के हजरात यहाँ पे जिस तरह से हमें ताउन करते हैं, उनका भी A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. हर साल की तरह यहाँ पे हमारे बुजुर्ग जो आते हैं, हमारी हौसला अफजाई करते हैं, उनका भी हम A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से खैर मकदम कहते हैं. उनके हक में भी खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. A1 क्रिकेट क्लब निजामपुर इनकी जानिब से रखेगी इस टूर्नामेंट का ये चौथा दिन और चौथे दिन का ये दूसरा मुकाबला दोस्तों आपके सामने देखने मिल रहा है. विराट वैष्णवी रोड वर्सेस नूर 11 वहूर, इन दो टीमों के दरमियान, जिसमें पहले बल्लेबाजी करते हुए नजर आई वहूर की टीम. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए सौद, उसके बाद जमान और फहद पटेल. उसके बाद अच्छी बल्लेबाजी आपको इन तीनों के बल्लेबाजों के जरिए देखने मिली. बीच मैदान पर धुआंधार बल्लेबाजी करते हुए 75 रन जोड़े, लेकिन 5 रन की पेनल्टी होने की वजह से 70 रन यहां पे जोड़े गए और 71 रन का लक्ष्य रखा हुआ है रोड टीम के सामने. और इस लक्ष्य का पीछा करते हुए देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी होती है रोड के जानिब से. दोनों बल्लेबाज क्रीज पे मौजूद रोड की जानिब से. शम्स 11 तेलंगा और जिया 11 मोरवा, इन दोनों कप्तान से गुजारिश है कि यहां पे टॉस उड़ाने आ जाए प्लीज. जिया 11 मोरवा वर्सेस शम्स 11 तेलंगा. 20 मिनट में 4 ओवर खत्म करना है. ये कप्तान नोट कर ले, फील्ड वाले कप्तान, नूर 11 के कप्तान. पहली गेंद जब गिर जाएगी तब टाइम स्टार्ट हो जाएगा. चलो आपको ग्राउंड की तरफ लिए जा रहे हैं. मैच दूसरे इनिंग स्टार्ट होते हुए यहां पे बीच मैदान पर. इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए कमेंट्री बॉक्स से नौशाद सांगले आए हुए दर्शकों का स्वागत करता हुआ ड्यूटी को पार किया.
पहली गेंद बहुत ही बेहतरीन गेंद, गुड लेंथ से उड़ती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई, पहली ही डॉट गेंद जाती हुई, बिंदी गेंद जाती हुई पहले पावर प्ले में गेंदबाजी की धुरा संभालते हुए यहां पे सौद पटेल एक ऑलराउंडर खिलाड़ी, नामचीन खिलाड़ी दोस्तों। दरोड़ पार किया, इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, अपील हुई है और आउट। थी आड़े बल्ले से खेलने की कोशिश, टॉपेज लेती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव में जाती हुई, बल्ले का बाहरी किनारा और यहां पे गेंदबाज को विकेट कीपर का सहारा मिलता हुआ नजर आया और इसी बीच पहले विकेट का पतन होता हुआ पहला विकेट डगआउट में देखने मिलेगा दोस्तों बीच मैदान पर। दूसरे बल्लेबाज नयन जोशी, एक बड़ा लक्ष्य जरूर है एवन के इस बड़े मंच पर एक बड़ा स्कोर खड़े करने में मदद मिली बल्लेबाजों की वहूर को, इसके बदौलत 71 रन का लक्ष्य रखा हुआ है रोड टीम के सामने और जिसमें पहला विकेट गंवाया रोड ने। इस बार आगे निकल कर खेलने की कोशिश, कदमों का इस्तेमाल किया, मोरबा के कप्तान यहां पे आ चुके हैं, तेलंगाना का कप्तान शम्स 11 तेलंगाना। नामवंत टूर्नामेंट एवन की इस बार बैकफुट पे जाके कट करना चाहते थे लेकिन गुडलेन से हुए उड़ती हुई गेंद सीधी विकेट कीपर ग्लोव्स में जाती हुई, अच्छी गेंदबाजी, अच्छी इस पहले पावर प्ले के इस ओवर में बहुत ही बेहतरीन और कंजूसी भरी गेंदबाजी आपको सौद पटेल के जरिए देखने मिल रही है बीच मैदान पर दोस्तों। बहुत ही अच्छी गेंदबाजी, जकड़ कर रखा हुआ है बल्लेबाजों को, लंबा स्ट्रोक खेलने का मौका ही नहीं दे रहे हैं बल्लेबाज को सौद पटेल। इस बार फुल टॉस गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, अपील हुए, क्लीन बोल्ड होके पहले में वापस होते हुए नयन अब तरफ आते हुए नयन के रूप में यहां पे दूसरा झटका लगता हुआ नयन जोशी जो कि डक के स्कोर पर बिना कोई रन बनाते हुए पहले में वापस होते हुए, दोनों भी बल्लेबाज 0 के निजी स्कोर पर डगआउट पे देखने मिल रहे हैं दोस्तों। आखिरी गेंद इस ओवर की आना शेष बाकी, आखिरी गेंद अगर डॉट गेंद फेंकते हैं तो मेडन ओवर होगी इस इनिंग की पहली ओवर और पहले पावर प्ले की ओर। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है गेंद के नीचे खुद सौद पटेल और कैच आउट। क्या बेहतरीन गेंदबाजी, पहली मेडन ओवर और 3 विकेटें हासिल की है दोस्तों। पहले गेंदबाज इस टूर्नामेंट के ऐसे हो सकते हैं जिन्होंने इस टूर्नामेंट में पहली ओवर पहले पावर प्ले की ओवर मेडन डाल के 3 विकेटें हासिल की है दोस्तों। तालियों के साथ इनका स्वागत किया जाए दोस्तों। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, बहुत ही लेंथ लाइन के साथ गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को जकड़ के रखा और पहली ओवर मेडन डाली है दोस्तों 3 विकेटों के साथ। पहली ओवर में ही
विराट वैष्णवी 11 रोड टीम को बैकफुट पर लाके रखा है दोस्तों सऊद ने। 71 रन का लक्ष्य, उसमें भी पहली ओवर मेडन और दोस्तों 3 विकेटें गंवाई है इस टीम ने। नॉन स्ट्राइक का खिलाड़ी, बैटिंग पावर प्ले का इशारा हम तक पहुंचाते हुए अंपायर जी, बल्लेबाजों ने यहां पे बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करने का सोचा है। पहली ओवर में रन नहीं जुड़े हैं, क्या इस बैटिंग पावर प्ले में रन जोड़ने की कोशिश बल्लेबाज जरूर करेंगे, क्योंकि 24 गेंदे 71 रन की जरूरत। 5 ओवर के मैच में पहली ओवर मेडन जाने के बाद जरूर दबाव आने वाले बल्लेबाजों के ऊपर रहेगा, लेकिन नॉन स्ट्राइक के खिलाड़ी अब जाके पहली मर्तबा स्ट्राइक पर आए हैं। बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल भी करते हुए बल्लेबाज देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी होती है इस बैटिंग पावर प्ले के ओवर में। 3 खिलाड़ी सर्कल के बाहर रहेंगे और टाइम का भी ख्याल रखना पड़ेगा सौद पटेल को, क्योंकि 20 मिनट में 4 ओवर खत्म करना है। पहली गेंद वाइड गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को अंपायर जी ने वाइड करार देते हुए दिशाहीन गेंदबाजी। इस ओवर की शुरुआत एक्स्ट्रा रन खर्च करके होती हुई नजर आई बीच मैदान पर, जो कि फहद पटेल एक लंबे रन के साथ गेंदबाजी की धुरा संभालते हुए वहूर की जानिब से। शम्स 11 तेलंगाना के कप्तान और मोरबा के कप्तान यहां पे आ जाए, मोरबा के कप्तान यहां पे आए हुए हैं। इस बार टॉप एज लेती हुई गेंद, सेकंड स्लिप में तैनात खिलाड़ी जरूर चकमा देती हुई गेंद सीमा पार होती हुई नजर आई दोस्तों। 4 रनों के लिए बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन देखने मिला बीच मैदान पर दोस्तों। फर्स्ट स्लिप की जानिब तैनात जरूर थे खिलाड़ी, लेकिन उनको चकमा देती हुई गेंद सीधी हुई बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। बैटिंग पावर प्ले के इस ओवर का आगाज तो अच्छा हुआ है, अंजाम किस प्रकार होता है ये देखने लायक होगा दोस्तों बीच मैदान पर। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, फहद पटेल खुद गेंद के नीचे और आउट। आशीष मोरे 4 रन बना के पॉले में वापस होते हुए टॉस के लिए आ जाए। शबीर भाई अखबारे इनके हाथों से टॉस होगा। मोरबा वर्सेस शम्स 11, इन 2 टीमों के दरमियान ये मैच खेला जाएगा। इसका टॉस उड़ाया जा रहा है दोस्तों। शबीर भाई अखबारे इनके हाथों से टॉस होगा। इसी बीच पहली ओवर मेडन फेंकी थी सौद पटेल ने और 3 विकेटें हासिल किए थे। इनके लिए इस्ताक भाई लोखंडे इनके जानिब से 200 रुपए आए हुए। अरशद काफी बेहतरीन गेंदबाजी की थी पहले पावर प्ले में दोस्तों। दूसरे फहद पटेल, इस बार दिशाहीन गेंदबाजी, दिशा से भटके अंपायर ने दी वाइड के रूप में फटके, वाइड गेंद जाती हुई और एक एक्स्ट्रा खर्च करते हुए फहद पटेल और 1 रन जुड़ता हुआ स्कोर बोर्ड में एक्स्ट्रा के रूप में। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 6 रन 4 विकेटों के नुकसान पर। फहद पटेल एक सफलता हासिल होने के बाद फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालते हुए, इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, कवर रीजन में खेलते हुए कारपेट के सहारे 1 रन मुकम्मल किया। उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 7 रन 4 विकेटों के नुकसान पर। 4 बड़ी विकेटें आपको डगआउट में देखने मिल रहे हैं दोस्तों, आराम करते हुए, क्योंकि कोई भी बल्लेबाज इस क्रीज पर बल्लेबाजी करते हुए नजर नहीं आए। एक मोरे ऐसे थे जिन्होंने चौका लगाया था। इस बार लेग स्टिप पे गेंद थी, उसे खेल दिया लेग साइड में, गेंद जा रही है सीमा पार, 1 बाउंस 4 रनों के लिए। बहुत ही अच्छा स्ट्रोक, जैसे ही देखा कि लेग स्टिप पे गेंद है उसे खेल दिया स्क्वायर लेग की जानिब, गेंद गई सीमा 4 रनों के लिए।
इस 4 रनों के साथ स्कोर बोर्ड डबल फिगर में जाता हुआ 11 के नीचे स्कोर पर। इसी बीच कैच हो सकती है, अरे कैच आउट। जो गलती यहां पे आशीष मोरे ने किए थे वही गलती यहां पे शुभम मोरे ने की है, क्योंकि आशीष मोरे भी एक चौका लगाने के बाद आउट हुए थे। एक लंबा स्ट्रोक खेलने के प्रयास में आउट होकर पहले में वापस हुए थे। उसके बाद यहां पे अरुण मोरे भी अरुण जो कि आउट हो गए पहले में वापस होते हुए। फहद पटेल को मिलने वाली है दूसरी कामयाबी दोस्तों। इस ओवर में 2 चौके जरूर लगे हैं इस ओवर में, लेकिन 2 कामयाबी भी हासिल हुए हैं, 2 वाइड। दूसरी ओवर में इक्वेशन देखने लायक है दोस्तों। फहद पटेल जब दूसरी ओवर के लिए आए 2 वाइड डाले हैं, 2 चौके खाए हैं, 2 विकेटें हासिल किए हैं दूसरी ओवर में। फहद बॉलिंग के निशान पर खड़े हैं, नए बल्लेबाज वैभव। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन एक आसान सा एक लॉलीपॉप कैच बीच मैदान पे छूटता हुआ नजर आया दोस्तों। और क्या छूटता हुआ नजर आया, इसी बीच 1 रन मुकम्मल होता हुआ। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 12 रन 5 विकेटों के नुकसान पर। दो ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जहां पहुंचा है 12 रन 5 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर इन्होंने अब तक 11 मिनट में खर्च किया, 11 मिनट खर्च किए हैं 2 ओवर के लिए। अगले 2 ओवर आपको 9 मिनट में खत्म करना है, ये नोट कर ले फील्डिंग वाली टीम, नहीं तो आखिरी ओवर में एक प्लेयर सर्कल के अंदर लेना पड़ेगा। साउथ पटेल अपने कोटे की दूसरी ओर और टीम के जानिब से तीसरी ओर फेंकने के लिए एक लंबे रन के साथ वैभव के लिए। वैभव तैयार, लेफ्ट हैंड बल्लेबाज, सामना करेंगे साउथ पटेल का। दोनों पार किया, इस बार बहुत ही अच्छी तरीके से खेला हुआ स्ट्रोक कवर रीजन में गेंद जाती हुई 1 बाउंस सीधी सीमा पार होती हुई 4 रनों के लिए। अच्छी कोशिश जरूर की थी यहां पे इस खिलाड़ी ने, लेकिन नाकाम हुए इस गेंद को रोकने में, और गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए। तो 4 रनों के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा है 16 रन 6 विकेटों के नुकसान, 5 विकेटों के नुकसान पर। वैभव स्ट्राइक पर सामना करेंगे साउथ का। इस बार आड़े बल्ले से कड़रा स्ट्रोक खेला, कारपेट के सहारे गेंद जाती हुई मिड विकेट की जानिब खिलाड़ी तैनात थे। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन 1 रन लेने से रोक न सके बल्लेबाज को। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 17 रन 5 विकेट के नुकसान पर। तीसरी ओवर जारी है, जबकि साउथ पटेल अपने कोटे की दूसरी ओर फेंक रहे हैं। पहली ओवर मेडल डाल के 3 विकेटें हासिल किए थे, 3 सफलताएं उनको मिली थी। बल्लेबाजी की शुरुआत भी उन्होंने अच्छी की थी छक्के के साथ, और गेंदबाजी भी बहुत ही अच्छी करते हुए बीच मैदान पर। इस बार और पिच गेंद थी, सीधे बल्ले से खेलते हुए लॉन्ग ऑफ की जानिब खिलाड़ी तैनात थे। बहुत ही अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल करते हुए दोनों भी बल्लेबाज। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन 5 विकेटों के नुकसान पर। काफी धीमा क्रिकेट बीच मैदान पर जारी है दोस्तों, एक लंबा स्कोर, बड़ा स्कोर।
बीच मैदान पर निचली क्रम पे यहाँ पे बल्लेबाजी करने आए थे बल्लेबाज, जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है दोस्तों। एक छक्का चौका जुड़ा है अपने स्कोरबोर्ड में, इस बार कारपेट के सहारे खेलते हुए। लगातार बैक टू बैक 3 बड़े स्ट्रोक इस बल्लेबाज के बल्ले से देखने मिले दोस्तों। एक मिड विकेट की जानिब 4 रन, एक छक्का, और एक स्क्वायर लेग की जानिब 4 रन। इसी तरह 3 बड़े स्ट्रोक आपको पिछली ओवर में देखने मिले, और इस 3 बड़े स्ट्रोक की वजह से ही स्कोरबोर्ड हिलता हुआ और तेजी से बढ़ता हुआ नजर आया। 37 रन हो चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर फहीम, आखिरी ओवर लेकर फहीम एक लंबे रन के साथ वैभव के लिए। इस बार वैभव उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश नाकाम होते हुए खड़े खड़े हैं। इस स्ट्रोक को बनाने की कोशिश की थी, क्योंकि 71 का लक्ष्य है और जीत के लिए अभी भी 34 रन का लक्ष्य है दोस्तों। इस बार आड़े बल्ले से खेल कर चौका वसूल करते हुए बॉल दो। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक यहां पे देखने मिला। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है मिड विकेट के खिलाड़ी, दर्शक बनकर देखते ही गए और दर्शक बनते हुए यहां पे खिलाड़ी बहुत ही बेहतरीन यहां पे छक्का लगाते हुए आते आते देर कर दी दोस्त, क्योंकि अगर पहली ओवर से ऐसे बड़े स्ट्रोक देखने मिलते तो शायद ये जीत के नजदीक पहुंचते थे आप, लेकिन ये लंबे स्ट्रोक और बड़े स्ट्रोक आने में बहुत ही लंबी देर लगाई है आपके खिलाड़ी ने दोस्तों, और इसी वजह से जीत के दूर होते हुए रोड के टीम दोस्तों बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार फिर एक मरतबा बैकफुट पे जाके पंच कर दिया, पुल कर दिया, और वो पुल सक्सेसफुल होती हुई गेंद सीमा पार होती हुई 6 रनों के लिए दोस्तों। 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 53 रन। अभी भी जीतने के लिए 18 रन की जरूरत, 2 गेंदे 18 रन। अगर पहली 2 ओवर में ऐसे स्ट्रोक आते तो शायद रोड टीम ये मैच जीत भी सकती थी दोस्तों, लेकिन आते आते मेहरबान बहुत ही दूर हो गए। इस बार फिर एक मरतबा उछाल भरा स्ट्रोक खेला है 6 रन के लिए। क्या लाजवाब बल्लेबाजी आखिरी 2 ओवर में आपको देखने मिली दोस्तों। आखिरी 9 गेंदों में ये बल्लेबाजी देखने मिल रही है दोस्तों। वैभव आए क्या और छक्के चौके की बरसात बीच मैदान पर आक्रामक पवित्रा धारण करके आए थे। ऐसे लग रहे थे कि डगआउट से ही सेट होके आए और अच्छी बल्लेबाजी देखने मिली। आगाज तो अच्छा नहीं था, लेकिन अंजाम अच्छा होता हुआ नजर आया। बैकफुट पे जाके खेल दिया, पुल कर दिया सक्सेसफुल होते हुए, और ये मैच दोस्तों 6 रन से हारी है। ये टीम 5 रन से हारी है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। अगर ये 5 रन पहली 2 ओवर में जमा लेते तो शायद ये मैच रोड टीम जीत सकती थी दोस्तों। हार्ड लक दोस्त वैभव, क्योंकि आपके दूसरे शुभम बहुत ही अच्छी बल्लेबाजी आपने की। आपको अगर दूसरे खिलाड़ियों का साथ मिलता, बल्लेबाजों का मिलता, तो शायद ये जीत लेकर आप अपने डगआउट की तरफ जाते, लेकिन ऐसा हुआ नहीं और यहां पे नूर 11 जीत चुकी हैं दोस्तों।